ह्या लग्नामध्ये प्री वेडिंग फोटोशूट किंवा ड्रोन शूटचा वापर केला जातो। ट्रेंड आहे तसा, म्हणजे लाखो करोडो रुपये लग्नांवर खर्च केले जातात। पण याच ड्रोनमुळे अमरावतीतल्या एका प्रकरणात तपासासाठी पोलिसांना मोठा फायदा होणार आहे। अमरावतीच्या बडनेऱ्यात लग्नानंतर एक रिसेप्शन सुरू होतं। इतक्यात दोघे आले आणि त्यांनी नवरदेवावर हल्ला केला। बरं, यानंतर तिथे असलेल्या ड्रोननं जे काही केलं त्याचा फायदा तर पोलिसांना होतोय। काय केलं नेमकं या ड्रोननं बघूया आमच्या स्पेशल रिपोर्टमध्ये। हत्येचा थरार, आरोपीचा ड्रोननं पाठलाग। लग्नाचं स्टेज, मित्रांकडून नवरदेवाचाच घात। पैसे थकवले, डीजे वाल्यानं गेमच वाजवला। हे ड्रोन शूट बघा। दोन जण लग्नाच्या हॉलमधून पळताय। एक ऑरेंज रंगाची हुडी घातलेला आणि त्यामागे चाकू घेऊन दुसरा तरुण पळतोय। ऑरेंज रंगाची हुडी घातलेला तरुण हॉलच्या बाहेर येऊन गाडी स्टार्ट करतो आणि तितक्यात चाकू हातात असलेला दुसरा तरुण येऊन गाडीवर बसतो। त्यांच्या मागे याच हॉलमधून पांढरा शर्ट घातलेला एक पळत येतो आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो। हा सगळा थरार घडलाय अमरावतीच्या बडनेरामध्ये। 9 तारखेला सुजलराम समुद्रे याचा बडनेराच्या अंजनगाव सुरजी इथं विवाह सोहळा सुरू होता। रिसेप्शनसाठी नातेवाईक स्टेजवर आले होते आणि तितक्यातच मंडपात आलेल्या दोघांनी सुजलराम समुद्रेवर चाकूनं सपासप वार केले। डीजेच्या पैशावरून हा हल्ला केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। डीजेचे पैसे न दिल्यामुळे आरोपी राजू बक्षीनं हा हल्ला केला। यानंतर समुद्रे कुटुंबानं आरोपी राजूच्या गाडीची आणि घराची जाळपोळ केल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे। आरोपी राजू बक्षी आणि नवरदेव सुजलराम समुद्रे हे मित्र असल्याची माहिती मिळते। काल रात्री 9:15च्या सुमारास सुजल समुद्रे याच्या लग्नाचा कार्यक्रम साहिल लॉन्स या ठिकाणी सुरू होता। लग्नानंतरचं रिसेप्शन किंवा नातेवाईकांच्या भेटीगाठी अशा वेळी एक त्याचाच मित्र राजू बक्षी असा त्या ठिकाणी आला आणि जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी त्याच्या पायावर कमरेवर चाकू मारून त्याला जखमी केलेला आहे। या प्रकरणी त्याच्याबरोबर आणखीन एक विधी संघर्षित बालक साथीदार होता। तो पुढे मोटरसायकल घेऊन थांबलेला आणि हा लगेच त्या ठिकाणावरून पळून गेला। हल्ल्यानंतर आरोपी बक्षी आणि त्याचा अल्पवयीन मित्र फरार आहे। पोलिसांच्या 4 पथकांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। जखमीचे नातेवाईक आहे लग्नाच्या याच्यातले, त्यांनी त्या आरोपीच्या घरी जाऊन, राजू बक्षीच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्याची गाडीची तोडफोड केली, एक गाडी जाळली आणि घरात नुकसान केलं। यावरून 587/25, 189(2), 190, 191(2) अशा प्रकारचा BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे। दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मुख्य आरोपी जो आहे राजू बक्षी याचा बडनेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी शोध घेत आहेत, तपास करत आहेत। पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येते। आरोपी राजूचं घर आणि गाडी समुद्रे कुटुंबानं जाळल्यानं त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला है। कल मेरे बच्चे का शाही लॉन पे फंक्शन था और उसी फंक्शन में आके 2 आरोपियों ने उसके ऊपर जानलेवा हमला की और धारदार चाकू से तीन घाव उसके मांडी पे मारे गए और मारने के बाद में वो स्टेज से भाग गए दोनों भी। एक आरोपी गाड़ी लेके तैयार था उसको लेके जाने के वास्ते, तो बहुत बड़ी दुर्घटना बच गई थी, तो बच्चे की जान चली जाती। और बडनेरा थाने में हमने रिपोर्ट दर्ज करवाए। हम उनसे जल्द से जल्द हाथ जोड़ के विनंती करते हैं कि अब दोनों आरोपियों को अटक किया जाए। ड्रोन ऑपरेटरनं हा हल्ल्याचा थरार कैद केला आहे। हॉलमध्ये हल्ला केल्यानंतर गाडीवर बसून पळून जाईपर्यंत या ड्रोन कॅमेरात सर्व कैद झालंय। या ड्रोन फुटेजच्या मदतीनं सध्या आरोपींचा शोध सुरू आहे। शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।